चला नवीन सामना आणि आता मात्र कॉम्बॉक्स मध्ये तुमच्या सोबतीला जॉईन होत आहेत आम्हा सर्वांना मंत्रमुग्ध करण्यासाठी आमचे सहकारी समालोचक अजय गरज सर. धन्यवाद योगेश. फाइनल डे का ये तीसरा मुकाबला जय महाराष्ट्र बोईरगांव बी बनाम बंटी स्पोर्ट्स बोरीवली. मैच की पहली गेंद फुल टॉस, नो बॉल का इशारा और गेंद को डिपॉजिट किया है लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर. शानदार शुरुआत सुजीत द्वारा 6 रन. केतन माघे की खराब शुरुआत. पहली गेंद बीमर और उस पर 6 रन भी हासिल किए हैं सुजीत ने. फ्री हिट, स्विच हिट किया है. ओहो, एक और जबरदस्त स्ट्रोक. इस बार बिल्कुल पीछे की दिशा में बाउंड्री लाइन के बाहर गेंद को निकाला है. 4 रन. विकेट कीपर के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक, स्विच हिट किया था और काफी फाइन. आक्रामक शुरुआत करते हुए सुजीत कालेकर मैन इन फॉर्म. सुजीत, चंद्रकांत, गिरीश, ये बल्लेबाज अच्छा कार्य कर रहे हैं अपनी टीम के लिए. अच्छी गेंद, अच्छी वापसी यहां पर. इस बार भी एक लंबा हिट लेना चाहते थे, सामने प्रहार करने की कोशिश, लेकिन गलत लाइन पर खेल बैठे. जय महाराष्ट्र बोईरगांव बी टीम टॉस जीतकर पहले गेंदबाजी करती हुई इस मैच में बंटी स्पोर्ट्स बोरीवली के विरुद्ध. रन संख्या 11 बिना किसी नुकसान के. स्विच हिट, जबरदस्त टाइमिंग, अद्भुत शॉट और गेंद बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर. 4 रन और. है और सामने जो गेंदबाज है निश्चित रूप से उतना अनुभव उनके पास नहीं है. उसका यहाँ पर फायदा उठाते हुए इस बार काफी दूर है, वाइड है. अंपायर रमीज रईस का वाइड का इशारा. अतिरिक्त रन स्कोर में ऐड होता हुआ स्कोर 16 रन. फ्लाइंग स्टार्ट देते हुए अपनी टीम को सुजीत. राजू ठाकरे उनके पार्टनर जो कि सीनियर खिलाड़ी है नॉन स्ट्राइकर से. इन पर पहला ओवर सुजीत को पता है कि पावर प्ले है और इस ओवर में जितने अधिक रन्स बनाएंगे उतने ही फायदेमंद साबित होंगे उनकी टीम के लिए. ये गेंद जरूर अच्छी है, फुलर लेन करने का प्रयास था, शायद एज लगाए वहां पर. गेंद पीछे चली गई लेकिन कोई रन नहीं. लगातार राउंड द विकेट गेंदबाजी कर केतन और गेंदों की गति में मिश्रण करने की कोशिश कर रहे हैं. अगली गेंद राइट आर्म राउंड द विकेट. एक और स्विच हिट और जब भी स्विच हिट खेल रहे हैं बहुत खूबसूरती के साथ खेल रहे हैं. एक और चौका. जबरदस्त बल्लेबाजी का प्रदर्शन करते हुए सुजीत कालेकर 4 रनों के चलते स्कोर बढ़ता. तीसरा चौका सुजीत का. एक छक्का भी जड़ चुके हैं 18 पर बैटिंग करते हुए. और जिस तरह से शुरुआत की है उन्होंने एक बड़े स्कोर की तरफ अग्रेसर नजर बोरीवली टीम. आप देख रहे बोईरगांव चषक 2025. इस बार खड़े खड़े लॉफ्ट कर दिया है, स्ट्रेट डाउन द ग्राउंड. एक और जबरदस्त स्ट्रोक, लेकिन ओ व्हाट अ कैच, लाजवाब कैच प्रफुल्ल द्वारा. कैच ऑफ द टूर्नामेंट. ये भी 6 रन्स मिलेंगे. जिस तरह से उन्होंने शॉट खेला था बल्लेबाज को भी विश्वास नहीं हो रहा है कि वो आउट हो चुके हैं. जरूर चेक करना चाहेंगे अंपायर. बल्लेबाज रुके हुए हैं लेकिन क्या एफर्ट है प्रफुल्ल का. ऑनफील्ड अंपायर का निर्णय ही रहेगा अंतिम. यस, ही इज आउट. अद्भुत कैच.
दिनेश 11 के कई खिलाड़ी वहां पर मौजूद है, उनसे भी पूछा गया और निश्चित रूप से पैर जो था फील्डर का वो बाउंड्री लाइन के थोड़ा सा अंदर था, लेकिन अच्छी बल्लेबाजी करने के बाद आउट हुए हैं। और सुजीत को आउट करने के लिए शायद इसी तरह का ब्रिलियंस चाहिए था फील्डिंग में। दर्शनीय कैच, अद्भुत, अकल्पनीय, अविश्वसनीय कैच प्रफुल्ल द्वारा। 18 रन बनाकर आउट हुए हैं सुजीत और टीम का स्कोर है 20 रन। पहले ओवर की समाप्ति और अब नया ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए। प्रेम पाटिल की ओर से मेरे ख्याल से उस कैच के लिए इनाम है, जहां 200 रुपयों का इनाम और इनाम बनता भी है। प्रेम पाटिल दिनेश 11 कुक्स टीम के बेहतरीन खिलाड़ी और अक्सर सराहना करते हैं अच्छे खेल की। चलिए स्पीड अप करना है प्लीज। राज भोईर के हाथ में गेंद, राजू के पास स्ट्राइक और नो बॉल के साथ शुरुआत। बीमर गेंद और गेंद भी बाउंड्री के बाहर। कुल मिलाकर 5 रन। ये बीमर गेंद जरूर थी, लेकिन वहां पर विकेट कीपर गलती कर बैठे, गेंद को रोक नहीं पाए हैं। गिरीश ने बल्लेबाज नॉन स्ट्राइकर से इन पर राजू के पास है स्ट्राइक। फ्री हिट गेंद, इस बार पुल करने का प्रयास था इनसाइड एज और अब की बार विकेट कीपर ने गेंद को रोका है। कोई रन नहीं फ्री हिट गेंद पर। पिछले मैच में भी काफ़ी नो गेंदें देखने को मिली थी, लेकिन सोरगांव बी टीम के बल्लेबाज उसका फ़ायदा नहीं उठा पाए। वो 3 फ्री हिट जो मिले थे उन पर बड़े हिट्स आते तो ज़रूर सोरगांव बी टीम मैच जीत सकती थी। अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट। फुलर लेंथ, अच्छी गेंद, इस बार ड्राइव करने का प्रयास था, पूरी तरह से बीट किया है राजू को। लगातार दूसरी डॉट बॉल। धीरे धीरे रिदम में आते हुए गेंदबाज राज के सामने राजू। कॉन्टेस्ट इस समय दूसरे ओवर में चलता हुआ, स्कोर रुका हुआ है 25 रन, 1 विकेट के नुकसान पर। अच्छी स्थिति में है फिलहाल बंटी स्पोर्ट्स बोरीवली टीम। ओ हो, एक और बीमर गेंद, नो बॉल का इशारा करते हुए अंपायर। ये फील्डिंग करने वाली टीम के लिए कभी भी सही नहीं होता है कि उनके गेंदबाज बीमर गेंदे करे। नो बॉल आप करते हो, आपकी ऊर्जा ज़ाया होती है, रन अतिरिक्त खर्च होते हैं। अगली गेंद पर भी बैट्समैन के पास एक अच्छा अवसर रहता है। फ्री हिट गेंद इनके ऊपर से हटाया गया है। पिछले मैच में बंटी ने ये गलती की थी दिनेश 11 की ओर से। और गेंदबाजों के लिए मौका जरूर है। परेश भोईर की तरफ से हैट्रिक के लिए 500 रुपयों का इनाम। जय महाराष्ट्र भोईरगांव बी टीम के गेंदबाजों के लिए यह अवसर। फ्री हिट गेंद एक बार फिर से खाली जाती हुई, और ये ज़्यादातर होता रहा है, फ्री हिट गेंद पर रन नहीं बनते। बहुत कम मौक़ों पर बाउंड्रीज बल्लेबाजों ने प्राप्त किया है फ्री हिट गेंदों पर। 27 इस समय रन संख्या। ओवर को पूरा करने के लिए प्रफुल्ल आए हैं, जिन्होंने अद्भुत कैच लपका पिछले ओवर में। कदमों का इस्तेमाल, इस बार ऊंचा उठा दिया है, स्कायर है। ओहो, फील्डर पहुंचे जरूर थे गेंद के नीचे, लेकिन लपक नहीं पाए। युवा खिलाड़ी, अच्छा एफर्ट जरूर था ये। इस तरह के कैचेस दिखने में तो काफी आसान लगते हैं, लेकिन पकड़ने में उतने ही मुश्किल होते हैं। लगभग अंतरिक्ष में भेज दिया था गेंद को वहां पर बैटर ने। 2 खिलाड़ी थे, एक के हाथ में गेंद गिरी भी थी, लेकिन कैच लपक नहीं पाए। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 29। इस बार थोड़ा सा इम्प्रोवाइज तरीके से फाइन लेग की तरफ संभवतः खेलना चाहते थे। थोड़ी धीमी गति से आई गेंद, पहले ही खेल बैठे वहां पर बल्लेबाज, और कोई रन नहीं। भी काफ़ी देखने को मिली है। पहले ओवर में 2 डॉट गेंदें थी, और इस ओवर में अभी तक 2 गेंदबाज इस ओवर को पूरा कर रहे हैं। 4 डॉट गेंदें कर चुके हैं। काफ़ी अतिरिक्त रन भी खर्च किए गए हैं, लेकिन कोई बड़ा स्ट्रोक इस ओवर में देखने को नहीं मिला है। पहली गेंद बीमर थी, उस पर चौका चला गया था विकेट कीपर की गलती की वजह से।
ये बड़ा हिट, स्लॉक स्वीप और गेंद मैदान के बाहर। शानदार टाइमिंग के साथ खेला हुआ स्ट्रोक, 6 रन। बेहतरीन स्ट्रोक, लो फुल टॉस गेंद को उछाला है मिड विकेट और स्क्वायर लेग के दरमियान से। शानदार छक्का और इसके साथ ही 2 ओवर की समाप्ति। स्कोर 35 रन, 1 विकेट के नुकसान पर। बंटी स्पोर्ट्स बोरीवली टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए। अगला मैच आज का चौथा मुकाबला जय गणेश वाफाई एकवीरा स्पोर्ट्स जूपाड़ा। दोनों टीमों के कैप्टन से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए आना है। जय महाराष्ट्र मित्रमंडळ भोईरगाव संघाकडून या स्पर्धेचं आयोजन। भोईरगाव चषक 2025 आणि भोईरगाव बी संघ सध्या ऍक्शन मध्ये। नवोदित खेळाडूंचा भरडा असलेला हा संघ आहे। दुसरीकडे बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघ बऱ्याचशा स्पर्धांमध्ये खूप चांगली कामगिरी जरूर त्यांनी केली आहे, पण बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण बघितलंय की गटातून निघताना संघ कुठेतरी पराभूत होतोय। 2-2, 3-3 सामने ते जिंकतायत। सुरुवातीच्या सामन्यांमध्ये अप्रतिम कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळते आणि आज देखील सुरुवात चांगली केली आहे। ओमकारच्या हातात बॉल, पहिला बॉल वेगवान आहे परंतु डाव्या यष्टीच्या बाहेर वाईड। अवंतर धाव मिळेल, धावसंख्या 36, 1 गडी बाद। राजू ठाकरे आणि गिरीश ही जोडी सध्या खेळपट्टीवर। 8 धावांचं योगदान गिरीशनं दिलंय। राजू फक्त एकच धावेवर खेळताना दिसतोय। पुन्हा एकदा दिशा इन बॉल, आणखी एक वाईट बॉल। अवांतर धावा भरपूर जास्त खर्च केल्या जात आहेत। पहिल्या षटकामध्ये एक नो बॉल, एक वाईट बॉल। दुसऱ्या षटकामध्ये आपण 2 नो बॉल्स बघितले होते आणि या षटकाची सुरुवात वाईट बॉल न झालेली आहे। 2 वाईट बॉल। नियंत्रण दाखवावं लागणार आहे गोलंदाज ओमकारला, त्याला संधी मिळालेली आहे गोलंदाजी करण्यासाठी, त्याचा फायदा घेणं गरजेचं आहे। परंतु सातत्यानं डाव्या यष्टीच्या बाहेर बॉल टाकले जात आहेत। सलगचा हा 3रा वाईट बॉल। पंचांसाठी थोडी एक्सरसाइज आहे। धावसंख्येत भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचले 38 वर। 38 रन्स फॉर द लॉस ऑफ जस्ट 1 विकेट। पुन्हा एकदा गोलंदाज ओमकार, राऊंड द विकेट। याही वेळेला काही फरक पडलेला नाहीये। आणखी एक वाईट बॉल। संधी मिळालेली आहे गोलंदाजी करण्याची आणि कदाचित त्याला ते षटक संपवायचं नाहीये, परंतु संघासाठी ते मारक ठरते। 4 अवांतर चेंडू, सातत्याने त्याला कानमंत्र देखील सहकाऱ्यांकडून, पण त्याचा आतापर्यंत काही फायदा झालेला नाही। पुढचा बॉल चांगला आहे। या वेळेला खेळायचं होतं ऑन साईडला, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, इनसाइड एज। एक धाव येथे मिळताना दिसते। सिंगलच्या जोरावर धावसंख्या 40। पहिला लीगल बॉल या षटकातील ओमकारकडून। बरेचसे खेळाडू सरावाच्या दरम्यान खूप चांगली कामगिरी करतात, परंतु प्रत्यक्ष मैदानामध्ये जेव्हा एखाद्या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळण्याची संधी मिळते तिकडे चांगली कामगिरी करणं हे कठीण असतं। प्रॅक्टिस मॅचेस फार वेगळ्या असतात, इकडे प्रेशर थोडंसं वेगळं असतं। लीडिंग एज बॉल हवेत आहे, फिल्डर नाही पोहोचू शकलेला आहे बॉल खाली। अवघड झेल जरूर होता, परंतु आणखी जास्त प्रयत्न करणं गरजेचं होतं। जज करता आलेलं नाहीये। 2 धावा येथे मिळत, धावांच्या जोरावर बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 42 वर। 1 बाद 42। षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे। जय गणेश वाफाळे ए टीमचे कॅप्टन आणि जुपाडाचे कॅप्टन टॉससाठी या। स्लॉक स्वीप केलाय, अगदी गॅप मधून सुरेख फटका, बॉल सीमारेषा पार, 1 बाउंड चौकार। जबरदस्त फटका, एक गुडघा जमिनीवर टेकवत असताना या अगोदर देखील एक मोठा फटका खेळला होता, त्यावेळेला 6 धावा प्राप्त केल्या होत्या। हा चौकार प्राप्त केलाय गिरीशनं। चांगली फटकेबाजी, फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उडवलाय, बॉल सीमा पार, हाय अँड हँडसम षटकार। फलंदाज गिरीश, चौकारानंतर येतो षटकार आणि या षटकाराच्या बरोबरच संघाचं अर्धशतक कंप्लीट होत आहे।
बाबर अजूनही या षटकामध्ये 2 बॉल्स बाकी आहेत. पहिले 4 बॉल सलग वाईट टाकले होते ओमकारनं. त्यानंतर जरूर काही चांगले चेंडू, परंतु तदनंतर पुन्हा एकदा फलंदाज आक्रमण करताना दिसतोय. आणि आतापर्यंत 7 बॉलचा सामना करत असताना 20 धावा जमवल्यात आपल्या टीमसाठी गिरीशनं. राजूला विशेष अशी काही कामगिरी करता आलेली नाहीये, परंतु सुरुवातीला सुजितनं आक्रमक बॅटिंग केली होती. आणि आता गिरीश. फटका फसलाय, बॉल हवेत आहे. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू, बॉल खाली आणि चूक झालीये. सोपे सोपे झेल ड्रॉप होत आहेत. नो बॉलचा देखील इशारा आहे पंचांकडून, पण क्षेत्ररक्षणामध्ये देखील चुका होत आहेत. फक्त प्रफुल्लनं तो एक अद्भुत झेल स्वीकारला होता. सुजितची विकेट आपल्या टीमला मिळवून दिली होती. त्या व्यतिरिक्त आपण बघतोय की बऱ्याच संधी निर्माण झालेल्या आहेत, परंतु क्षेत्ररक्षण हवं तसं होत नाहीये. अनुभवाची कमतरता आहे, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये तुमच्याकडून अपेक्षा असतातच, अनुभव असो किंवा नसो. फ्रीट बॉल होता, बॅटच्या आतमध्ये लागलाय, बॉल चाललाय मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान. डीपमध्ये फिल्डिंग चांगली आहे, परंतु फेक तेवढी कंप्लीट होत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 56 या आकड्यावर. लांबलचक असं षटक आहे ओमकारचं, खर्चिक षटक. जवळपास 10 बॉल्स त्याने टाकलेत आतापर्यंत. 10 बॉल टाकलेले आहेत, 21 धावा खर्च केल्यात. षटकातील शेवटचा बॉल, शॉर्ट ऑफ लेंथ, टॉप एज. आणि ओ हो, याही वेळेला कोणीच पोहोचू शकलेला नाही. विकेट किपर, गोलंदाज दोघांकडे संधी होती, परंतु झेलवर जाण्याचा प्रयत्न झाला नाही. आणि हा येतोय डॉट बॉल. धाव घेतलेली नाही फलंदाजांनी. याचबरोबर षटकाची होते सांगता. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 1/56. बंटी स्पोर्ट्स बोरिवली. स्ट्राईक गिरीशकडे असणार आहे. विस्फोटक बॅटिंग त्याने केली आहे. अधिकाधिक धावा कुटण्याचा त्याचा प्रयत्न आपल्याला दिसतोय. मागच्या बॉलवर सिंगल मिळाली असती, परंतु प्रयत्न केला गेला नाही, कारण गिरीशला स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती. आणि आता शेवटच्या षटकासाठी गोलंदाज संदेश भोईर. संदेशकडे अनुभव जरूर आहे. स्विच इट करायचा होता, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टर्न होताना दिसलाय. चांगल्या बॉल शेवटच्या ओव्हरला. पुढच्या मॅचमध्ये जगणेश वाफाळे संघाला आपण ॲक्शनमध्ये बघणार आहोत. चुपाडा संघाविरुद्ध त्यांची मॅच असेल आणि मागची स्पर्धा त्यांनी गाजवली आहे. आम्ही कोशिंबीकर चषकाचे उपविजेते आहेत. जगणेश वाफाळे. शॉर्ट बॉल हुक केलाय आणि बॉल डिपॉझिट केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. उत्तुंग षटकार. ऑफ स्टिकच्या बाहेर गेला, येऊ दिलं बॉलला, टर्न होऊ दिलं. लेग ब्रेक बॉल होता, परंतु थोडा शॉर्ट बॉल होता आणि बॅटच्या बरोबर मधोमध घेत असताना त्या बॉलला हुक केलंय. अप्रतिम फटका. 6 धावा मिळत आहेत गिरीशला. गिरीशच्या बॅटमधून निघालेला हा तिसरा षटकार. एक चौकार देखील. 10 बॉलचा सामना केलाय, 27 वर तो खेळतोय. एक जबरदस्त इनिंग्स आपल्या टीमसाठी साकारत असताना. धावसंख्या 1/62. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. मॅच बॉल आलेला आहे. आक्रमक बॅटिंग सुरुवातीला सुजितनं केली. 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 18 धावांचं योगदान देऊन तो बाद झाला. आणि तदनंतर गिरीश अफलातून कामगिरी करतोय आपल्या टीमसाठी. 10 बॉल्समध्ये 27 वर खेळतोय. पुढचा बॉल राईट ऑफ द विकेट. यावेळेला मात्र क्विकर बॉल टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु दिशेवरचं नियंत्रण हरवून बसलाय गोलंदाज. वाईट बॉल आहे. अनियंत्रित गोलंदाजी राहिले. प्रत्येक ओव्हरमध्ये आपण एक्स्ट्रा रन्स बघितलेले आहेत. 6 वाईड्स आतापर्यंत आणि 4 नो बॉल. खरं तर सामना प्रत्येकी 4 षटकांचा आहे, पण प्रतिस्पर्धी संघाला 6 षटकं जवळपास खेळण्याची संधी देत आहेत बोरगाव बी संघाचे गोलंदाज. एक चांगला बॉल या दरम्यान. संदेश कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. शेवटचे 3 बॉल्स बाकी. पावलांचा वापर करून यावेळेला भिरकावून दिलाय बॉल ऑन साइडला. भव्य हिट आणि हा बॉल देखील सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स चौकार.
पण असतं पुढे सरसावल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही बॅकफुटला जाता आणि शॉर्ट बॉलवर पुल किंवा हुक शॉट खेळता. चांगल्या पोझिशनमध्ये आला. लवकर बॉडी वेट ट्रान्सफर करत असताना गोलंदाजाने इथे चतुराई दाखवली होती. बघितलं होतं बॅटरला पुढे निघताना, त्यामुळेच शॉर्ट बॉल टाकला, परंतु त्या बॉलला देखील चोख प्रत्युत्तर दिलंय फलंदाज गिरीशनं. आणखी एक चौकार गिरीशच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 67, एक गडी बाद. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा थोडा शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, यावेळेला मात्र बीट केलंय बॅटरला. अंडरआर्म फेक, विकेट किपरचा निशाणा चुकलाय. फलंदाज सुखरूप असेल. शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या 67. बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघ टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे. पहिल्या फेरीतील हा सामना आहे. याच्यानंतरचा देखील सामना पहिल्या फेरीतील असेल. या बॉल नंतर टॉस केला जाईल. शेवटचा बॉल. यावेळेला बॉटमॅनचा वापर केलाय, उडवलाय बॉल वाईड इज डीप मिड विकेटला. प्रयत्न चांगला होता फिल्डरचा, मात्र त्याच्या वाक्याबाहेर. षटकार. धावांचं नाबाद योगदान गिरीश पाटीलचं. 14 बॉलचा फक्त सामना केला आणि एकूण धावसंख्या 73 वर जाऊन पोहोचली आहे. टार्गेट असेल 74 धावांचं 4 ओव्हर्समध्ये सामना जिंकण्याकरिता जय महाराष्ट्र भोईरगाव बी संघासमोर. जाऊयात आपण आता पुढील सामन्याच्या टॉसकडे. जय गणेश वाफाळे ए विरुद्ध आई एकविरा स्पोर्ट जुपाडा. हॅलो चेक. सन्माननीय गणेशजी भोईर यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये या. चला जय गणेश वाफाले संघ कॅप्टन आपण त्वरित या. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा चौथा सामना तुम्ही पाहणार आहात. एकविरा स्पोर्ट जुपाडा विपक्ष जय गणेश वाफाले ए अशी तुम्ही लढत पाहणार आहात. आजच्या लॉट्समध्ये आपण पाहिलं तर एकूण 10 संघ तुम्हाला नवीन या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील आणि या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस पाहत आहोत आणि या वर्षाचा सुद्धा शेवटचा दिवस आहे. आज आपण सायंकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेला निरोप देणार आहोत. परंतु या स्पर्धेवरती कोणता संघ नाव करेल, चॅम्पियनपद कोणता संघ मात्र फरकावणार, मात्र जरूर तो रिझल्ट जो आहे तो सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्याला. वाफाले संघ प्लीज या, आपण फास्ट या. सतीश यायचं आपण. दोघांना मी नाणं दाखवतोय. एका बाजूला जय महाराष्ट्र मित्र मंडळ आणि दुसऱ्या बाजूला भोईरगाव चषक. भोईरगाव चषकाची मागणी केलेली आहे आणि ते झालेलं आहे. टॉस जिंकला जय गणेश वाफाळे संघ. पाहुण्यास आपण बाबा सतीश, टॉस किती महत्त्वपूर्ण होता आणि काय करण्याचा निर्णय घेशील? वरचा प्रश्न. आम्ही कोशिंबीर चषकामध्ये जो तुमचा परफॉर्मन्स झाला त्या परफॉर्मन्सबद्दल काय सांगशील? हरकत नाही. किती धावसंख्येपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार? 40 ते 50. आणि कुठल्या खेळाडूला जास्त अपेक्षा आहेत? सर्वच आहे तसे. स्पर्धेबद्दल काय सांगशील? देखणं नियोजन जे महाराष्ट्र मित्र मंडळ भोईरगावचं आपण पाहतोय, तुझं मत काय आहे? खूप छान आयोजन केलेलं आहे. ग्राउंड पण खूप छान आहे. वापस स्पर्धा खूप छान केलेली त्यांनी. संघाच्या अगेन्स्ट कधी तुम्ही केलेले आहात का? नाही. मग एखादा चांगला खेळ तुमच्याकडून होईल अशी आम्ही अपेक्षा करू शकतो हो. विजयासाठी. तर नाणेफेकी नुकतीच आपण संपन्न केली आणि नाणेफेकीचा कौल जो आहे तो मात्र जय गणेश वाफाले या संघाच्या बाजूने लागलेला आहे आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याचा. थँक्यू. खूप मोठं लक्ष आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल उभारलेलं आहे. पहिल्या इनिंगमध्ये बंटी स्पोर्ट कुकसे बोरिवली संघाने 73 धाबा जोडल्या गेल्या आणि 74 धाबांचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी सध्या आपण पाहत आहोत. रोहित भोईर आणि सागर भोईर पहिल्या चेंडूमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु टायमिंग प्रॉपर जुळाला नाहीये आणि दुहेरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय. 2 धाबा चेंडूवरती या ठिकाणी आपले स्वतःचं खातं उघडलं आणि आज फलंदाजी जर पाहिली गिरीश पाटील
जबरदस्त खेळ साकार आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा तो खेळामध्ये नाबाद 37 धावा केली त्यांनी साकारली. सुजितनं सुद्धा त्याला चांगली साथ दिली. व पुन्हा फटके आबेद केला स्वतः गोलंदाज गिरीश पाटील. चेंडू खाली आणि तदनंतर दुसऱ्या प्रयत्नामध्ये जो झेल पकडलाय आणि समाप्त झाला रोहित भोईरचा खेळ. लागणारा हा पहिला धक्का टीम जय महाराष्ट्र भोईरगाव ब संघाला. ज्यावेळी आपण प्रथमतः बॅटिंग करत असताना मोठं लक्ष जर उभारलं तर मात्र त्या धाबांचा पाठलाग करत असताना दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजावरती थोडा प्रेशर येत असतो आणि त्याच प्रेशरच्या अनुषंगानं प्रत्येक चेंडूवरती रोहितनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये झेलबाच्या स्वरूपात तो मात्र बाद झाला. न्यू फलंदाज प्रफुल्ल आलाय. प्रफुल्ल कमालीचा झेल या स्पर्धेमध्ये आज पकडला. कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणून त्या झेलचा मात्र उल्लेख केला जाऊ शकेल. परंतु आज बॅटिंगमध्ये त्याला चांगला खेळ साकारावा लागेल. मिडॉन आहे. मिडॉनकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिटची आवश्यकता होती आणि जर चेंडू जर स्टँडवरती धडकला असता तर मात्र चित्र काहीतरी आपल्याला वेगळं पाहायला मिळू शकलं असतं. एक धाव कंप्लीट. परंतु त्या धाब्यामध्ये फार मोठी रिक्स उचलली होती प्रफुल्ल. परंतु सुखरूप आपापल्या कॉपिंग क्रीजमध्ये दोघेही फलंदाज पोहोचले गेले. 3 धाबा फलक्यामध्ये पाहायला मिळत आहेत. हो लेट कट वॉट अ स्ट्रोक सागर भोईरच्या बॅटमधून. परंतु चेंडू संत गतीने गेला आणि आज जय महाराष्ट्र भोईरगाव बस संघाचा विचार केला तर कल्पेश भोईर ॲज अ कोचिंगची भूमिका देत आहेत. म्हणजे त्याला सुद्धा आपल्या संघाचा आणि आपल्या गावाचा अभिमान आहे. कडक शॉट ओव्हर पिच उडवलाय आणि फेकून दिला मिड विकेटच्या पलीकडे जाणारा प्रफुल्लच्या बॅटमधून निघणारा हा पहिला सिक्सर. संघामध्ये एखादा खेळाडू मास्टर माइंड असतो आणि तो मास्टर माइंड खेळाडू प्रफुल्ल आहे. जय महाराष्ट्र भोईरगाव बस संघामध्ये चांगला फिल्डिंगचा नजरानं त्याने आज पेश केला आणि बॅटा चांगले स्ट्रोक तो खेळतो आणि अशाच फटक्याची मात्र गरज असेल भोईरगाव बस संघाला. पुन्हा खेचून मारण्याचा प्रयत्न टायमिंग प्रॉपर नाही. छत्रशेख चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतायत. राजू ठाकरे शेवटच्या षटकात चेंडूला उचलून फेक करतोय. तोपर्यंत संधी होती रनआउटची परंतु वेस्टर्नवरती दिशांना साध्य झाला नाहीये. 2 आणि या 2 धाब्याची साईडनं 10 फलक आता पुढे जात असताना पाहू शकेल 12 धाबा एका काळाच्या मोबदल्यात. पहिल्या षटकाचा खेळ इथं मात्र संपन्न. सामना जिंकायचा असेल तर मात्र सागर भोईरला आता मात्र या ठिकाणी आक्रमणाला मात्र सुरुवात करावी लागेल. सागर भोईरनं एक काल गाजवला आणि अजून मात्र ते संघाचे प्रतिनिधित्व करतायत. पीच हिटिंग म्हणून मात्र तो नेहमीच खेळत असतो आणि आज त्याला पीच हिटिंग करावे लागेल. सागर भोईरचे सुद्धा मात्र खूपच जास्त फॅन फॉलोईंग आहे आणि पर 6 आणि भगीरथजी भोईर आणि केदारजी भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज दिले जाणार आहे. म्हणजे एका सिक्सरसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला दिले जाईल. गोलंदाज सुजित कालेकर हो अपरकडचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाज सागर भोईर बाद. दुसरा धक्का लागत असताना टीम जय महाराष्ट्र भोईरगाव ब संघाला. चेंडू आपण पाहिला आणि त्यांच्या पाठीमागे राजू ठाकरेनं कुठल्या प्रमाणात चुकी केली नाहीये. चांगल्या प्रमाणात झेल पकडला आणि दुसरा धक्का लागतो या ठिकाणी भोईरगाव बस संघाला. असं वाटलं की तो पारितोषिक जिंकण्याचा प्रयत्न त्याने केला होता परंतु त्याचे अंगलेखी आला असं म्हणावं लागेल कारण लालच बुरी बला आहे. न्यू बॅटर संदेश भोईर
आणि आता मात्र आपल्या संघाला कोणता संदेश तो देणार. नॉन स्ट्राईकला पाहू शकतो प्रफुल्ल, त्याच्या बॅटमधून आपण एक सिक्सर पाहिला आणि संदेश जसा आला आणि तसा मात्र त्याला माघारी जावं लागेल. परफेक्टली यॉर्कर आणि या सुजितच्या खात्यामध्ये ही दुसरी सफलता. काय लेंथ होती, काय लाईन आहे जबरदस्त या ठिकाणी चेंडूच्या हाताने आणि त्या यॉर्करला मात्र संदेश कुठल्या प्रमाणे मात्र सन्मान देऊ शकला नाहीये. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 सफलता आणि एक गोलंदाज सुजित कालेकर आणि नवीन फलंदाज आता मात्र पाहू शकाल बुम बुम भावेश आलाय. बाली या नावानं प्रसिद्ध खेळाडू आहे. भोरीगावचे मिस्टर इंद्रपालजी भोईर यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. खास करून इंद्रपाल भोईरचा विचार केला तर अंडरआर्म स्पर्धा खूप सारा त्याने केलेला दबदबा त्याने मात्र निर्माण केला आणि अजून मात्र तेच प्रेम क्रिकेटवरती त्यांचं आपण पाहत असतो. न्यू बॅटर भावेश हॅट्रिक बॉल आता मात्र या ठिकाणी फेस करेल. हो, पहिल्या चेंडूवरती काय तो प्रयत्न त्याने केलाय. तिलक रत्न दिलशान असे फटके खेळायचा आणि तो फटक्या खेळण्याचा भावेशने प्रयत्न केलाय. म्हणजे असं वाटतं की त्याचा तो जास्त मोठा फॅन आहे. युट्यूबवरती जरूर त्याची जो बॅटिंग पाहत असेल आणि हा रिप्ले मध्ये पहा. धाडस त्याने दाखवलं. पुन्हा तोच फटका त्याला खेळायचा आहे. कुछ भी होने दो, झुकेगा नाही साला. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. परंतु या षटकामध्ये सुजितनं आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही. परंतु प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरती सुद्धा आपल्याला हास्य पाहायला मिळतोय. एक ओव्हर आहे. चांगल्या स्थितीमध्ये बंटीस्पर कुकचे भोरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्क्रीनच्या समोर चाललाय. अल्ताफ बालीच्या बॅटमधून निघणारा हा पहिला चौकार. डीजे आणि या ठिकाणी पाहू शकाल ज्याने भोईरगावमध्ये क्रिकेटची परंपरा सुरू ठेवली. स्पर्धेच्या माध्यमातून माझे सरपंच सन्माननीय राजारामजी भोईर याचं शुभ आगमन झालेलं आहे. त्याचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. परंतु आज आपण भावेशला इथून नामांकन देऊया की अल्टीपल्टी मिस्टर अल्टीपल्टी. हो, पंच केला पॉईंटच्या डोक्यावरून. फटका जबरदस्त पाहायला मिळतो. चेंडू वेगाने चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी सेव्ह करण्याचा प्रयत्न केला परंतु अपयशी राहिले. सलगचा दुसरा चौकार मिस्टर अल्टीपल्टी यांच्या बॅटमधून निघालाय जय महाराष्ट्र भोईरगाव बस संघासाठी. जबरदस्त फंच केला पाहू शकेल. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून 2-2 क्षेत्ररक्षकाने मात्र चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु अखेर दोघेही मात्र त्या ठिकाणी अपयशी राहिले आणि तदनंतर पाहू शकाल 2 षटकाचा खेळ संपूर्ण 20 धावा धाफलक्यावरती 3 गडी आता परत या ठिकाणी गमावले आणि दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी मेघराज भोईर यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आज भोईरगावची स्पर्धा आपण पाहतो आणि या भोईरगावातून प्रत्येक घरातून आपल्याला स्पर्धेमध्ये एखादा व्यक्तिमत्व मात्र इथे पाहायला मिळतोय आणि याच्यावरून आपण म्हणू शकतो की भोईरगावाची ही एकोपा चांगल्या प्रमाणे पाहायला मिळतोय. नेहमीच त्याचं क्रिकेटवरती चांगलं प्रेम राहिलेलं आहे. प्रफुल्ल मात्र जरूर फटका हवेत केलाय. मिस्टामिंग स्वतः गोलंदाज चेंडू खाली चाललाय आणि तदनंतर लॉंग ऑनच्या फिल्डवरती तो का नाराज झाला. आणि मिस्टर अल्टीपल्टी सांगतो या ठिकाणी मला स्ट्राईक हवी आणि त्यांचे फॅन फॉलोईंग पण त्यांची सेल्फी घेण्यासाठी आलेले आहेत. ओ माय गॉड, एकदा टाळ्या असू द्या मिस्टर अल्टीपल्टीसाठी. नाही परंतु भावेशचे नेम चांगले आहेत कारण आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅटमधून निघालेले आहेत आणि या स्पर्धेमध्ये चौकाराची तो हॅट्रिक आता कंप्लीट करेल का. हो, पुन्हा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न पण तो हा फटका थोडासा लवकर खेळलाय म्हणजे तो दाखवतोय की जे महाराष्ट्र भोईरगाव आहेत त्यांच्यासाठी एक्झॅक्टली हा एखादा संदेश असेल की असे सुद्धा तुम्ही फटके खेळू शकता. लक्ष फार दूर चाललंय. मजबूत स्थिती बंटीस्पर कुकसे बोर्ली संघाची आपण पाहतोय परंतु सर्व खेळाडू मात्र या ठिकाणी
आनंद घेतात. ओ पाहू शकाल बॉलर पास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आपण जर विचार केला तर मात्र त्याचा रिदम चांगला आहे. बॉलिंग ऍक्शन खूप छान आहे. युवा आहे आणि मागील 2-3 आपण स्पर्धेचा जर विचार केला तर आपल्या संघासाठी 51ची गरज फुल केलाय परंतु अनसक्सेसफुल कारण मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मोनिश पाटील झेल पकड आणि पाहू शकाल झेलबाच्या स्वरूपात मिस्टर अल्टी पलटी अर्थात भावेश बादून माघारी परततोय. चांगला खेळ भावेशचा पहिला 2 चौकार त्याच्या पाठमधून पाहिला आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय मानस. 8 चेंडू मध्ये शकता हा सामना जिंकण्याकरिता. हो चांगला ड्राईव्ह अगदी कव्हर पॉईंटच्या अगदी मधून मात्र चेंडू बाहेर काढला आणि चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्लासिकल फटका पाहिला आपण मिस्टर मानस भोईरच्या बॅटमधून. युवा आहे परंतु टॅलेंटेड स्ट्रोक इथे मात्र त्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी हा स्ट्रोक ओ इथे मात्र पाहू शकाल चुकी केली आहे उत्कर्षनं. पंचाचा भीमर नो बॉलचा इशारा पाहायला मिळतो आणि पूर्वी आपण पाहिलं की भोरी गावामधून संघ मात्र बांधला गेला जायचा नसायचा कारण त्या गावामध्ये खेळाडूची कमतरता आपल्याला भासायची. परंतु आता मात्र पाहू शकाल की एक नाही तर 2 संघ मात्र या ठिकाणी तयार झाले. हो काय फटक्याला हुक केलाय आणि चिडो फेकून दिलाय. फाईन लेग बाउंड्री धाबासाठी षटकार. कडक बॅटिंग सध्या आपण पाहिली मानसची. 2 चेंडू त्याने आता मात्र फेस केला आणि दोन्ही चेंडूचा त्याने फेस काढलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती सिक्सर आणि सिक्सर सुद्धा मात्र पाहिलं की या ठिकाणी पाहण्यायोग्य सारखा होता. रिप्लेमध्ये तुम्ही पुन्हा पाहू शकाल लक्ष्यमूर्ती चेंडूची हाताळणे आणि जबरदस्त मात्र त्या ठिकाणी हुकचा अंदाज. चेंडू जाऊन बाउंड्री लाईनच्या पलीकडे लँडिंग झाला आणि 3 षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न होताना पाहायला मिळतोय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये इथून 40 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाज आतिश कालेकरच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. याचं कारण चंद्रकांत पागे इंजरी त्याला झालेली आहे त्याच्यामुळे तो संघामध्ये खेळत नाहीये आणि त्याच्यामुळे आता मात्र आतिशला मात्र संधी वारंवार देण्याचा पीक कोसिंबीर चषकामध्ये सुद्धा मात्र आतिशने पहिला हाताळला परंतु तिथे तो मागणा राहिला. इथे मात्र पाहू शकेल लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती परंतु चेंडू एक्स्टमच्या अगदी बाहेरून चाललाय वाईटच्या स्वरूपात. त्या ठिकाणी सुरुवात केली आतिश कालेकरनं आपल्या षटकाला. अवंतर धाव इथे मात्र ऍड केली जाणार परंतु अगदी विजयाकडे वाटचाल करत असताना बंटी स्पोर्ट कुक्सी बोरुली संघ. ही लेन चांगली आहे. बॅटची कडा कॉट बिहाइंड फलंदाज बाद झालाय मिस्टर प्रफुल. आलाय हर्षल भोईर दुकानवाला आलाय. आणि हर्षलसाठी मात्र पारितोषिकाचा मात्र या ठिकाणी वर्षाव होतोय. प्रत्येक चौकार फोरसाठी रोहन भोईर यांच्याकडून 500 आणि मोनिश 500 पारितोषिक. हो हो थोडंसं लवकर त्या ठिकाणी स्ट्रोक केलाय. एका सिक्सरसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि भोईर यांच्याकडून 10,000 कॅश जमा करायची आपण कॉम्बॉक्स मध्ये. आतिश पुन्हा एकदा हो ऑनसला टर्न जरूर केला मात्र चेंडू गॅप मध्ये चाललाय वेगानं डीप मध्ये चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार आणि या चौकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे रोहन भोईर यांच्याकडून. पिंजरा नाही आला परंतु हर्षल भोईर नावाचा मात्र या ठिकाणी वादळ आलाय असं म्हणावं लागेल.
आतिश पुन्हा एकदा हो इथे मात्र चांगला चेंडू थोडीशी गतीमध्ये परिवर्तन केलं डॉट बॉलनं मात्र सांगतात. दरम्यान निलेश भोईर यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यानंतर होणारा सामना जय गणेश वाफाले ए विपक्ष एकविरा स्पोर्ट झूपाडा. नाणेफेकी जिंकले वाफाले संघानं आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. अजून एक चांगला चेंडू लागोपाठचा दुसरा डॉट बॉल आणि मागची स्पर्धा पाहिली तर चांगल्या प्रमाणात जय गणेश वाफाले संघाने गाजवली. आम्ही कोशिंबीर चषकामध्ये तो संघ फायनल खेळला आणि उपविजेता त्या स्पर्धेमध्ये राहिला. पुन्हा सामना कुठेतरी एकतर्फा शेवटचा बॉल शिल्लक आणि तो सुद्धा मात्र पौष्कल डॉटनं मात्र हाताला आतिश कालेकरनं आणि अशा रीतीनं खूप मोठा विजय संपादित केला आहे बंटी स्पोर्ट कुकसे बोरुली संघाने. अभिनंदन निलेशजी देसले आणि हार्ड लक टीम जे महाराष्ट्र भोईरगाव. परंतु इथून तुम्हाला तर विनंती असेल की आता मात्र आपण सीमेरेषेचा ताबा घ्या. देऊया आपण सामनावीर पुरस्कार ज्यांनी अष्टबोली खेळ साकारला. बॅटिंग करत असताना 37 धावाची तुफानीगिरी साकारली आणि गोलंदाजी करत असताना एक सफलता त्याच्या नावावरती राहिली. तो खेळाडू राहिला बंटी